शहाड येथील बिर्ला मंदिर म्हणजेच विठ्ठल रुक्माईचं मंदिर हे शहाड स्टेशनपासून एक 10 मिनिटाच्या अंतरावर एका टेकडीवर बसलेलं असं सुंदर मंदिर आहे। आणि या मंदिराची निर्मिती केली आहे प्रसिद्ध उद्योगपती बिर्ला कुटुंबियांनी। या सुंदर अशा मंदिराची निर्मिती केलेली आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण याची माहिती आपणास दिलेली आहे। तेव्हा आपण या बिर्ला मंदिराच्या बाजूला छत्रपती शिवाजी उद्यान म्हणून या ठिकाणी अत्यंत सुंदर असं उद्यान बगीचा या ठिकाणी बांधलेला आहे। आणि या बगीच्यामध्ये सायंकाळी भरपूर मुलं बाळांना घेऊन आपले माणसं कुटुंबीय येत असतात आणि अत्यंत सुंदर असं हे उद्यान या ठिकाणी आहे। आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा देखील या ठिकाणी आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्घाटन माननीय मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते या ठिकाणी या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं आहे। 1966 सालामध्ये या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं आहे। माननीय त्यावेळचे मंत्री महोदय बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते या छत्रपती शिवाजी महाराज या पुतळ्याचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। आणि हा सुंदर असा बगीचा या ठिकाणी आपण पाहत आहात। तरी कृपया या व्हिडिओला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा। आणि मी आपणास असेच वेगवेगळे व्हिडिओ आपल्या माहितीसाठी मी बनवत असतो। आणि आपल्या भारतामधील जी प्रसिद्ध मंदिरं आहेत म्हणजे महाराष्ट्रामधील मुंबई शहराच्या कल्याण शहराच्या आजूबाजूची जी मंदिरं आहेत त्या मंदिरांची माहिती मी आपणास देत राहील। या ठिकाणी जे सुंदर सुंदर बगीचे आहेत ते बगीचे देखील आपण पाहू शकता। अत्यंत सुंदर असं देखणा बगीचा या ठिकाणी आहे। अत्यंत स्वच्छता आणि विविध प्रकारची झाडं, विविध प्रकारची रोपटी, वनस्पती जन्य अशा या ठिकाणी झाडं आपल्याला पाहायला मिळतात। आणि या ठिकाणी बिर्ला महोदय ज्यांनी या बाजूला असणाऱ्या विठ्ठल रुक्माईचं अत्यंत सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे त्या बिर्ला कुटुंबियांच्या एका व्यक्तीचा या ठिकाणी पुतळा देखील आहे, आपण पाहू शकता। आणि सुंदर असा बगीचा या ठिकाणी आहे। आणि शहाड स्टेशनपासून एक 10 मिनिटाच्या अंतरावर एका टेकडीवर हा बगीचा आहे। आणि त्याच्या बाजूला असणारं जे अत्यंत प्रसिद्ध असणारं बिर्ला मंदिर म्हणून प्रसिद्ध असणारं मंदिर देखील एका टेकडीवर उभं आहे। आणि या बिर्ला मंदिराची माहिती देखील मी आपणास या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। कृपया आपण माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा, त्यांना शेअर करा। आणि अत्यंत सुंदर सुंदर अशी झाडं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। आणि बाजूलाच असणारं अत्यंत प्रसिद्ध असणारं विठ्ठल रुक्माईचं मंदिर म्हणजे त्यांना या भागामध्ये बिर्ला मंदिर म्हणून संबोधलं जातं ते मंदिर देखील या ठिकाणी आहे। तेव्हा आपण आपल्यासाठी मी असे छोटे छोटे व्हिडिओ बनवत राहील। आणि आपण या माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। आणि या ठिकाणी पहा एका जुन्या झाडावर हे नक्षीकाम केलेलं आहे, बैलाचं चित्र काढलेलं आहे। तेव्हा अशा प्रकारची या ठिकाणी विविध प्रकारची झाडं आहेत आणि अत्यंत सुंदर असं हा बगीचा आहे। तेव्हा आपण या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।